टाकवे नाणेगणाचा कौल कोणाला? पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाकवे नाणे जिल्हा परिषद गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या गणामध्ये सध्या अनेक इच्छुकांची नावे पुढे येत असून उमेदवारीवरून जोरदार चाचपणी सुरू झाली आहे। शिवसेनेकडून अश्विनी कोंडे आसवले यांची उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आली आहे। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच त्यांनी उभाटा गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केला असून त्या आता अधिकृत शिवसेना उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। टाकवे गावात त्यांचा चांगलाच जनसंपर्क असून याच जोरावर त्या मैदानात असल्याचे चित्र दिसते आहे। मात्र त्यांच्या विरोधात थेट ताकद उभी राहिली आहे, ती म्हणजे देवा गायकवाड यांची। आमदार सुनील शेळके यांचे खास मानले जाणारे देवा गायकवाड त्यांच्या पत्नी प्राची गायकवाड यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून त्या राष्ट्रवादीच्या वर्तुळात एक प्रभावी चेहरा म्हणून पुढे येत आहे। भाजपाची भूमिका अजूनही गुलदस्त्यात। या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये भाजपाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जात असून या चाचपणीमध्ये शांताराम बापू कदम, वर्षा भोईरकर, गणेश कल्लाटकर अशी नावे पुढे येताना दिसत आहेत। मात्र अधिकृत घोषणा नसल्याने भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मतदारसंघाची आकडेवारी सुद्धा खूप महत्त्वाची आहे। या गणामध्ये अंदाजे 18 ते 20 हजार इतके मतदान आहे। केवळ टाकवे गावावर विसंबून न राहता इतर गावामधील मतदानही निर्णायक ठरणार असल्याचे जाणकार सांगतात। त्यामुळे संपूर्ण गणातील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। थेट शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी लढत होतीये का? जर भाजपाने उमेदवारी दिली नाही तर ही लढत थेट शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडून प्राची गायकवाड यांची बाजू अधिक मजबूत मानली जात आहे। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे देवा गायकवाड यांचे गेल्या 7 वर्षातील काम। सामाजिक, धार्मिक आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। विशेषतः महिला तसेच तरुणांमध्ये देवा गायकवाड यांची मोठी लोकप्रियता असून त्यांचा थेट फायदा प्राची गायकवाड यांना होत असल्याचे बोलले जात आहे। प्राची गायकवाड यांचा थेट जनसंपर्क इच्छुक म्हणून पुढे आल्यानंतर प्राची गायकवाड यांनी देखील मोठ्या प्रमाणावर समाजोपयोगी व मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले आहेत। ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करत तब्बल 12,000 महिलांना थेट वेट अँड जॉय चा आनंद त्यांनी दिला आहे। यासोबतच अनेक देवदर्शन यात्रांचे आयोजनही त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे, ज्यामुळे त्या जनमानसात अधिक खोलवर पोहोचले आहेत। राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढलेला आहे का? तर मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नगरपंचायत नगर परिषदावरती फडकताना सर्वांनी पाहिला आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास सध्या उंचावलेला दिसत असून त्यांचा थेट फायदा प्राची गायकवाड यांना मिळत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात। एकंदरीत पाहता सध्याच्या घडीला टाकवे नाणे गणात प्राची गायकवाड यांचे पारडे जड असल्याचं चित्र बघायला भेटतंय। देवा गायकवाड यांची समाजातील लोकप्रियता, थेट संपर्क, महिलांमध्ये असलेली क्रेज आणि राष्ट्रवादीची संघटनात्मक बळ या सगळ्या गोष्टी प्राची गायकवाड यांच्या बाजूने जाताना दिसत आहे। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर प्रचाराला अधिक वेग येईल आणि अंतिम उमेदवार जनतेसमोर जातील त्यावेळी जनता नेमकी कोणाला कौल देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। तुमच्या मते या दोघांमध्ये कुठला उमेदवार हा जनतेचा उमेदवार असेल तर तुमचं मत नोंदवायला नक्की विसरू नका। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका।